गुड मॉर्निंग गाईज. चाललोय ओवीला शाळेत सोडायला आणि तिथून पुढे ऑफिसला निघणार आहे. भेटूया. हे ऑफिसमध्ये TJF स्नॅक्स आजच मिळालं. पेस्ट्री आणि हे किश आहे फ्रेंच क्युझिन. याच्यामध्ये चीज, एग आणि भाज्यांचं काहीतरी असतं. मस्त लागलं, पोट भरलं एवढीसं दिसतं पण. चल आता पेस्ट्री आत्ता खाल्ली तर खूप हेवी होऊन जाईल, त्याच्यापेक्षा घरी नेतो, ओवीला आवडेल. चॉकलेट पेस्ट्री. जल्दी से लगा लो रे बाबा, कोई देखना नहीं चाहिए. चला, रात्रीच्या वाजले 8:15 आणि आत्ता मी निघतो ऑफिसमधून. हे बघा, मी बोलत होतो ना इथे यांचं कसं राहतात. हे बघा, जेवण वगैरे चालू असेल म्हणून आता मुद्दाम या वेळेला दाखवतो. सो गाईज, हे बघा किती मस्त सरप्राईज पेंटिंग ओवीने बनवलं आहे तिच्या मम्मी पप्पांसाठी, म्हणजेच आमच्यासाठी. तर ही आहे कावेरी, ही ओवी आणि हा मी फंकी लुकमध्ये एकदम सगळे आम्ही. आणि किती डिटेलिंग काढली आहे बघा, डोळे, केस वगैरे, म्हणजे तिच्या मनाने खूप भारी काढले तिने. आणि एक ओव्हरऑल असं एक बघूनच बघा, आता याच्यामध्ये पण कळतं ते, असं एक बघूनच मस्त वाटतं एकदम. आय लव्ह यू बबिया. The next day. आणि तुम्हाला एक दाखव बघा, आईचं काय चालू आहे, बाळांची तयारी करते सकाळी सकाळी. पिल्लं आली आहेत अंडी फुटून बाहेर. हे बघा, कबुतरं मी लहानपणी खूप पाळलेली आहेत. कबुतरांची पण हाऊस केली. फिश टँक, कासव, कुत्रे, मांजरी, काय काय नको नको ते सगळ्यांची हाऊस झालेली आहे. म्हणूनच ह्या सगळ्यांचं एक वेगळं विशेष हे वाटतं, आकर्षण वाटतं आणि मजा वाटते बघत असताना. तर कालच अंडी फुटलेत आणि कबुतराची पिल्लं बाहेर आली. ते मस्त जरा त्यांची काळजी घेत आहे, ते बघून चांगलं वाटतंय. आता ते थोडं अलर्ट झालं आहे. आपण कॅमेरा चालू केला आणि खिडकी उघडली आवाज आला म्हणून. पोचलो ऑफिसला. आज मंडे आहे ना, रुचिता आली असेल बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा समोरच्या कॅबिनमध्ये आहे तिथे, ते बघा ती बाहेर आली गायत्री, तिथे बसली आहे. तिथे बघा इंटरव्ह्यू चालू आहे, दिसणार नाही एवढं पण आली आहे. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आणि आज काय दिवसभर सकाळी म्हणजे व्लॉगला सुरुवात तर केली. रुचिता आमदार ऑफिसमध्ये आली हे तर तुम्हाला दाखवलं, थोडंफार सांगितलं. आणि जास्त काय नाही, मी पण ॲक्च्युली तिला फेस टू फेस किंवा असं समोर बघितलं नाही. मला कळलं की इंटरव्ह्यू चालू आहे आणि डायरेक्टली ऑफिसच्या वरती आलो. ते डायरेक्टली कामामध्ये जे गुंतून राहिलो आहे ना, ते डायरेक्टली म्हणजे लंचला गेलो म्हणजे मी, आणि त्यानंतर पण काम होतं थोडं. तर आज काही ब्लॉगमध्ये असं स्पेशल काही तुम्हाला दाखवलं नाही किंवा सांगितलं नाही. तर आता संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळाने खाली जाऊया आणि बघूया त्यांचे इंटरव्ह्यूज जर आटोपले असतील आणि आपल्याला मध्ये स्पेस मिळाली तर आपण बोलायचा प्रयत्न करूया रुचिताशी. आणि काय बोलायचं, कसं बोलायचं ते थोडंफार डोक्यामध्ये आता एक स्क्रिप्ट अशी थोडी छोटी रेडी करून ठेवूया. आणि बाय द वे आता चाललो जरा खाली, चहा वगैरे घेऊन येतो. असंच नॉर्मल, म्हणजे इथेही कॅफेटेरियामध्ये चहा मिळतो, पण खालून घेऊन येऊया. आणि बाकी काय नाही, आज जरा म्हणजे 3 दिवस घरी आराम केला ना, तर आज सकाळपासूनच ऑफिसमध्ये यावंसं असं वाटत होतं. म्हणजे बरेच दिवस कसं आपल्याला वाटतं ना की नको जाऊया, आज पण कंटाळा येतो, एवढे दिवस सुट्टी घेतली तर. पण आज बऱ्याच दिवसांनी असं वाटत होतं. आता माझं चालू आहे की माझा जो टेक स्टॅक आहे ना, म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा, तो थोडा अजून सराउंडिंगच्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे न्यू एज आलेल्या मार्केटमध्ये, त्या आपण थोड्याफार शिकायला सुरुवात करूया. कारण मोकळा वेळ बराचसा मिळतो, तर त्या वेळेमध्ये जरा वेगळं काही शिकता आलं तर बरं आहे. कारण नवीन येणाऱ्या काळासाठी किंवा नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीसाठी आपण ऑलरेडी तयार राहिलेलं जास्त चांगलं आहे. तर बघूया काही नवीन शिकता येतं का. जर तुम्हाला याच्यामध्ये काही आयडिया असेल तर तुम्ही पण सजेस्ट करा. तर चला चहा वगैरे घेऊन येऊया, जरा कंटाळा आला, आता जरा आळस आल्यासारखं झालं आहे. आणि आयुष कर, राखा पाटील वगैरे सगळे आले होते ना, तेव्हा मी त्यांना देखील भेटलो होतो असं ॲज अ प्रेक्षक म्हणून ना. आता इथे इंटरव्ह्यू चालू आहे तर तो अनुषंग नाही आहे माझा, मी ॲज अ फॅन म्हणून भेटतोय. आणि मला असंच एक प्रश्न विचारायचा महत्त्वाचा, आता आम्ही बघायचं काय बिग बॉस म्हणजे असं. आता माझी वाईफ आणि मी बिग बॉसचा डेडली फॅन आहे. म्हणजे गायत्रीला माहिती आहे की मी दरवेळेस आहे ना मागे लागलेलोच असतो. सॉरी म्हणजे दरवेळेस मागे लागलेलं असतं की मला भेटायचं कंटेस्टंटला.
तर असं झालं की आता उद्यापासून बघायचं काय, म्हणजे वाईफ पण काल म्हणाली जी तुमची एव्ही दाखवली ना तर ती जरा जास्त मोठी दाखवली ना इतरांपेक्षा. त्यांना शेवटी वजनदारच पर्सनॅलिटी होती Oh तर my ती God, लयच how वाढणारच. sweet. तर असं काही होतं हो. आणि शेवटी सगळं तुमचं प्रभूची आणि तुमची जोडी जरा काय ते पण छान वाटलं आणि ओव्हरऑल जरा शॉकिंग होतं पण ठीक आहे. थँक्यू सो मच, तुम्ही हे मला म्हटलं तीच खूप मोठी गोष्ट आहे की आता बघायचं काय. हो आता बघायचं काय आता आता असं- विचारा तर मी कलर्स मराठीला आता काय बघायचं. ठीक आहे थँक्यू मला सांगितलं. थँक्यू. सो हाय गाईज, पोहोचलो आता घरी आणि आज ऑफिसवरून यायला जरा उशीर झाला आणि जेवण वगैरे सगळं बसलो आहे आता टी व्ही बघत, बिग बॉस बघत आपलं रोजचा कार्यक्रम रात्रीचा. आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की कसं रुचिता जामदार सकाळी सकाळी इंटरव्ह्यूला, आता मला आहे ना ऑब्वियस झालं आहे ते गोष्ट माहिती असते की आज मंडे म्हटल्यावर कोणी ना कोणी आलेलं असणार आणि आपोआप त्या कॅबिनकडे नजर जाते तेव्हा तिथे गर्दी दिसतेच. आणि एक दोनदा तर त्या असे प्रेसवाले किंवा प्रेस ॲज सच प्रेस नसते, ती मीडिया नसते, म्हणजे मीडिया असते पण एंटरटेनमेंटवाले असतात ते. तर एक दोन जे फ्रीलान्स करतात किंवा आता काही काही मोठे चॅनल्स पण आहेत, राजश्री मराठी वगैरे अजून पण काही आहेत, तर त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालेलं की कसं ते प्लॅन करतात, कसं पी आरला ॲक्सेस करून म्हणजे कसं पी आरला कनेक्ट करून कशी प्रोसेस असते ते पण जाणून घेतलं. तर ओव्हरऑल आज रुचिता जामदार आलेली होती पण दिवसभर एवढं काम होतं आज की मला वाटलं नव्हतं मला वेळ मिळेल तिला जाऊन खाली भेटायला. पण थोडा फ्री टाईम मिळाला, म्हणजे जाता जाताच अगदी मी वरून बॅग घेऊनच निघालो आणि डायरेक्टली रुचिताला भेटलो. आणि त्यातल्या त्यात मला असं वाटलं की चल सेल्फी काढून आहे ना बस झालं, आता जास्त काही आपण कॉन्व्हर्सेशन नको करायला, कारण रुचिता म्हणजे एक स्ट्रॉंग प्लेअर होती तर ती बाहेर निघाली तर ते इंटरव्ह्यू जोरदार चालू होते. पण आपल्याला गायत्री म्हणाली अरे बोल ना बिंदास बोल आणि हवं ते बोल. तर म्हटलं चला जास्त सोने पे सुहागा झालं ते. तर रुचिताशी यांना चांगल्या गप्पा मारल्या आणि एक मला मुद्दा सांगायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे आता पर्सनली भेटलो 1-2 मिनटाच्या भेटीमध्ये एवढं काही होत नाही, माणूस जाणू शकत नाही. पण जसं कॅमेऱ्यावर जसं टी व्हीवर दिसतं ना तसं नसतात ह्या पर्सनॅलिटीज पण आपल्यासारख्याच असतात. आणि जसं तिची डार्क शेड दाखवली, जसं निगेटिव्ह शेडमध्ये जरा तिला दाखवण्यात आलं तर अगदी तशी आहे असं काही नाही, नॉर्मल आहे, म्हणजे चांगली आहे, मला बोलताना चांगली वाटली आणि एक वाईब पण जरा चांगली होती, म्हणजे सुदिंग होती. तर ठीक आहे, तिच्याशी गप्पा मारल्या आणि बाकी काय आज तर दिवसभर काही जास्त खास काय दाखवलं नाही, पण ह्या ब्लॉगचा हायलाईट एवढंच की रुचिता जामदारला भेटलो आणि तिला मी अजून काही काही बोलणार होतो पण आणि बोललोसुद्धा ऑफ कॅमेरा, तर ते बरंच डिस्कशन झालं. आता ते याच्यामध्ये मी शूट नाही करू शकलो आहे कारण काही एम्प्लॉईला काहीतरी रेस्ट्रिक्शन्स असतात ना त्यामुळे. पण बऱ्याच गप्पा झाल्या आणि एक मस्त मजा आली रुचिताला भेटून, तरी खरंच मजा आली. आणि छान वाटतं असं टी व्हीवर ज्याला बघतो आपण, काल रात्रीपर्यंत टी व्हीवर बघत होतो आणि आज सकाळी जाऊन ऑफिसमध्ये पर्सनली भेटणार, तर खरंच छान वाटलं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि रुचिताचं बोलणं आणि आमच्या गप्पा कशा वाटल्या, आवडल्या असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत ओके टाटा एंड बाय बाय, चलो गुड नाईट.